ए बाई, तू जेव्हापासून माझ्या नवऱ्याच्या जीवनामध्ये आलीस तेव्हापासून माझा नवरा माझा काहीच ऐकना गेलाय. काय जादू केलीस माझ्या नवऱ्यावर. माझी एक गोष्ट सुद्धा टाळत गेली नाही पहिलं, आता एक गोष्ट ऐकना गेलाय. तू आता माझा नवरा कमी आणि तुझा बाप जास्त झाला. हॅलो हॅलो. कधी येतोस माहेरून? अय्या, एवढं प्रेम करतेत माझ्यावर. तुझ्या नावचं रक्त इथं चिरट पिऊन चालल्यात. बघ यारू, माझी दाढी आणि शिवगंध कसं मला छत्रपती शिवाजी महाराजांसारखं दिसलं आले. हो, दिसला रे की छत्रपती शिवाजी महाराजासारखं दिसणं गरजेचं नाही, छत्रपती शिवाजी महाराजासारखं असणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज निर्व्यसनी होते. छत्रपती शिवाजी महाराज परस्त्रीला आपल्या आई समान मानत गेलेत. 18 पगड जातीला सोबत घेऊन चालत गेलेत. छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती नाचून कर. माझ्या संसाराला आणि काय हवं. 2 किलो लसूण आणा. लसूण आहे घरामध्ये. बाबा लसूण लई वर्षाखालची गोष्ट आहे. कोणती आहे? जाऊ द्या, लई वर्षाची आम्ही ध्यान येणार गेली. फॉलो करा लवकर लवकर. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं. 2 किलो लसूण आणा. लसूण आहे घरामध्ये. बाबा लसूण अहो, तुम्हाला कसली बायको पाहिजे होती? म्हणजे काळी, गोरी, जबर, बारीक, मुक्की मुक्की. मेरी दुश्मन है ये मेरी उलझन, बड़ा तड़पाती है, दिल तरसाती है. काय झाले तेवढं नाराज हाव? एक आनंदाची बातमी आहे, एक दुःखाची बातमी आहे. आनंदाची बातमी सांगा बरं पहिलं. मला काय की मटक्यावर 50,000 रुपये लागल्यात. अय्या, किती आनंदाची बातमी आहे. आज बाहेर जेवायला जाऊ ना पिस्ता हाऊसला. दुःखाची बातमी काय सांगा बरं. मी काय की 1 लाख रुपये लावलो होतो मटक्यावर. खत्म. आता तुम्ही तर मेल्या. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. मेरा पिया घर आया हो राम जी, मेरा पिया घर मजी. आहो, मी कशी दिसते? नाही ग, छान दिसतोस. लय सर्दी झाली कडू. अहो, ऐकल्या की? ऐकलो. लग्न झाल्यापासून तुझंच ऐकू लाव की बसता उठता हकता मुतता सगळं तुझंच ऐकू लाव. ऐका ना तर काय झालंय. हे करा ते करा, हे करा ते करा. अहो तुम्ही काय बघला आल्या? तुमच्या मागे असलीच किरकिर आहे की? सांगा कमेंट करून. काय झाले तेवढं नाराज हाव? एक आनंदाची बातमी आहे, एक दुःखाची बातमी आहे. आनंदाची बातमी सांगा बरं पहिलं. मला काय की मटक्यावर 50,000 रुपये लागल्यात. अय्या, किती आनंदाची बातमी आहे. आज बाहेर जेवायला जाऊ ना पिस्ता हाऊसला. दुःखाची बातमी काय सांगा बरं. मी काय की 1 लाख रुपये लावलो होतो मटक्यावर. खत्म. आता तुम्ही तर मेल्या. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. काय कमेंट केल्या भावानं तुम्ही माझ्या नवऱ्याबद्दल? तुम्ही हसावं म्हणून, तुमचं मनोरंजन व्हावं म्हणून एवढ्या मेहनतीनं व्हिडिओ बनवते आम्ही.
काय कमेंट केला तुम्ही? हे बघा, हे हरिभाऊ केंद्रे, दादा तू लई हँडसम. हा हा, कोण्या बाजूने हँडसम दिसली तरी तुला? खंडीभर दाढी वाढून गेली, खंडीभर केस वाढून गेल्यात. हा हा, कोण्या बाजूने हँडसम दिसले तुला? पहिले मी लई कलाकार होतो. 10 माणसाचा आवाज मी एकटा काढत गेला. एक दिवस माझं लग्न झालं. त्या दिवशीपासून माझा स्वतःचा आवाज निघणार. बोलूनच दे ना बाई मला. अहो, बोल की काय म्हणलायस? मी काय म्हणाल ऐकूया ना की मी 4 दिवस माहेरला जाऊन येऊ का की म्हणालतो. नको ग, मला पस्ताच कर. जाऊन येतो की हो, लई दिवस झालं जाईना ते, आईला ते भेटना ते. नको ग, मला कर म्हणा. जाऊ द्या मग, माहेरच्याच लोकांना इकडे बोलून घेतो. बोलून गेलो श्वास माझा थांबला, मी इथे अंतो तिथे हा. डब्ल्यू डब्ल्यू आय आय एफ एफ ई ई भांडकुदळी. भानपुदळी. अहो, असं कोणतं प्राणी आहे माणसाला अगोदर त्याच्या जाळ्यात फसवतो आणि नंतर त्याचा हळूहळू जीव खातो? सांगा की माझ्याकडे कस काय बघाल्या? काय झाले सांगा की? अरू, तू माझ्या बरं भांडणं करणं कधी बंद कर? अरू, तुझा मोबाईल दे ग. हे ग, पासवर्ड काय? माझी जन्मतारीख आहे. काय झालं, निघाल नाही? नाही. काय झालं, अजून निघाल नाही का? नाही. निघाल नाही अजून? तुम्हाला माझी जन्मतारीख माहित नाही, माझा वाढदिवस केव्हा आहे ते माहित नाही. अहो अहो, बोल, काय म्हणालीस? 9 तारखेला चॉकलेट डे, 10 तारखेला टेड्डी डे, 11 तारखेला प्रॉमिस डे, 12 तारखेला हग डे आणि 14 तारखेला व्हॅलेंटाईन डे. हँडका लावते सगळी डे नेऊन तिकडी. पहिला मला समाधान जगू दे आणि तू मला काय तर खायला आणून दे आणि तुझ्या तब्येतीवर थोडं लक्ष दे. देवडांग फुगून चालल्यावर फुगून चाललीच. दिवसेंदिवस डे मग चॉकलेट डे, व्हॅलेंटाईन डे. हँडका लावा त्या डे ला नेऊन. काय झालं? पिठले हळूहळू तिमलायस, काय झालंय? माझ्या बोटाला मार लागले, पीठच तिमता येणार गेले. असं कर, ते पीठ नव मी हाव समज. तीन बरं आता. कदरून गेले माझा जीव. काय झालं उग गोंधरायला? कोणाच्या राक्षसावर लग्न केलं एवढं कटाळा येत नव्हतं, तुमच्यावर आलं एवढं कटाळा. अगं येडी, भावकीच्या सोबत लग्न होईना ग. डब्ल्यू डब्ल्यू आय आय एफ एफ ई ई भांडकुदळी. भानपुदळी. अहो, बोल की काय म्हणलायस? मी काय म्हणाल ऐकूया ना की मी 4 दिवस माहेरला जाऊन येऊ का की म्हणालतो. नको ग, मला पस्ताच कर. जाऊन येतो की हो, लई दिवस झालं जाईना ते, आईला ते भेटना ते. नको ग, मला कर म्हणा. जाऊ द्या मग, माहेरच्याच लोकांना इकडे बोलून घेतो. मी बोलून गेलो श्वास माझा थांबला, मी इथे अंतो तिथे हा. अहो, असं कोणतं प्राणी आहे माणसाला अगोदर त्याच्या जाळ्यात फसवतो
आणि नंतर तर हळूहळू जीव खातो. सांगा की माझ्याकडे कस काय बघाल्या, काय झाले सांगा की.